गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। इकडे प्रज्ञा मला कपडे शोधून देते, जीन्स माझी भेटत नाही आहे आणि मी असा टॉवलमध्ये उभा आहे। तिचा किती वेळ झाला, मला जायचं आहे कामासाठी, कामानिमित्त जालन्याला। बाईकवरती थोडा लांबचा प्रवास आहे म्हणून जरा लवकर निघलोय, 8 वाजलेत आणि म्हणलं लवकर निघावं। सगळं आवरलंय मी माझं, फक्त हे प्रज्ञाचे आहे कपडे इकडे तिकडे ठेवत असते आणि भेटत पण नाही लवकर। आता शोधू शोधू परेशान होऊन काय फायदा। एक दिवस पण माझ्यासाठी उठू नाही शकत प्रज्ञा। रोज तिला 10-11 वाजेपर्यंत झोपू देत असतो मी। आजच म्हटलं मी आंघोळीला गेलो, तिला म्हटलं चहा बनव, चहा बनवलाय तिने। बस आता पॅन्ट कधी भेटेल त्याची वाट बघतोय मी। तोपर्यंत चहा घेतो। नेक्स्ट आयडिया रेडी आपण, ऑल सेट, चला जाऊयात। बॅग घेतली बघा माझी जिमची बॅग। A few moments later. नाईस, गाडी पंक्चर झाली बघा आमची। आता नेमकेच निघले होते आम्ही, तर बघा 9:15 वाजले आणि गाडी पंक्चर झाली। आता सध्या वाटोवर आहे, वाटोवर आहे इकडं। त्यांना म्हटले होते आज जाऊ नको, काय आता आपल्या कामामध्ये थोडासा प्रॉब्लेम आले, विघ्न आला, विघ्न। गाईस, आमच्या नशिबाला फालतू खर्च झाला आहे। इकडं हेच तुटलंय आपल्या टूटचं, बघा पुढं गेलं ते, इकडेच फुल पडलंय बघा, एवढं मोठं ट्यूबला हेच तुटून आलंय बाहेर। मी गाडी चालवलं, टाकीवर बसून चालवत होतो म्हणून 50च्या जागा 150 रुपये जास्त गेलेले आहे इकडं। गाईस, पोहोचलो तिकडे आणि आपलं काम झालेलं आहे बँकेचं फायनली। तरी थांबायला सांगितलं थोडा वेळ, आज दिवसभर गेलं तरी चालेल पण आज काम करेल। खूप भटकलो आहे मी त्या बँकेमध्ये। आता 11:30 वाजलेत, थोडं फिरून येऊया। नाव गाईस ज्यूस पिऊन झालेले, आता आपण चाललो डीमार्टला। बँकेचं काम झालेलं आहे एकदम ओके मध्ये, डिलिव्हरी येते म्हणून बँकेचे चक्कर काढतोय मी। चला आता जाऊ डीमार्टला, थोडंफार सामान घेऊ। प्रज्ञाने पिझ्झा मागितला होता पण आज डॉमिनोज बंद आहे। डॉमिनोज इकडचं चालू नाही आणि दुसरं डॉमिनोज मला माहीत नाही, तर प्रज्ञा सॉरी त्यासाठी। मी पिझ्झा बेस घेऊन जाईल आणि तो बनवून खा। अजून भेटूयात लगेच। पोचलेलो इकडे डीमार्ट साईडला, चला आतमध्ये जाऊ, थोडंफार शॉपिंग करू आणि घरी जाऊ ताबडतोब। 1 वाजलाय, बघू आता किती वाजता बाहेर येतो। ओके, चला चॉकलेट घेतली आणि buy 1 get 1 फ्री एक हे घेतलं खायचे लड्डू आणि बघू पुढे। नाही मेसेज करून सँडविच मेकर मागितलं बघा, घेऊन चाललोय मी। खूप शोधल्यानंतर भेटलंय मलाच माहीत नव्हतं कसं दिसतंय, विचारत घेतलंय। मुसली घेतली खायला खूप भरपूर, आता घरी गेल्यावर बघू। सगळं सामान घेतलेलं आहे, ब्रेड बटर मोझरेला चीज, टोस्ट मेकर, ब्रेड मेकर, हे ते सगळं सामान इकडे। आता बिलिंगच्या लाईनमध्ये लागलो आहे, सगळं सामान घ्यायचं आणि प्रभू चक्कर व्हायचा घराच्या दिशेने। आईस्क्रीम पण घेऊ असं वाटतंय पण पाणी होऊन जाईल। 65 किलोमीटर जायचं आहे, सो आईस्क्रीम कॅन्सल। सी दिस, यू कॅन सी दॅट। एवढं सारं बिल झालं आहे 2685 रुपये। मच्छी रो फ्रीजचा कवर शोधू लागलो पण भेटलंच नाही। ऐसा नहीं था, ये बारिश के लिए मेरा हो सब मेरा। पहनने के बाद फिर तू बोलेगी अरे यार ती फ्री भेटली। मेरी कलर का ही
ये सूप का पैकेट हाँ नहीं तेरे लिए क्यों लो अच्छा ये वाला अच्छा है, ये भी मेरे लिए। ये भी मैं ही ले दिया। कितना अच्छा है ये। सब ले ले तू मेरे कपड़ों पे ही जी रही है ना तू सैंडविच बनाने। ये सब नाश्ता बनाने वाला है इसके लिए। सैंडविच ब्रेड का रहता है ना वाह कितना आराम मिल रहा है। वाह कितना आराम मिल रहा है हाँ कैसा कलर लाया पर्पल हैप्पी पिज्जा के बदले बहुत सारी चीजें लाया तो नाराज नहीं हो अभी सैंडविच बनाती मेरे को पता था तू बनाने वाली है इसके लिए ब्रेड लाया आते आते मैंने सोचा उद्घाटन कर देगी 3 टी शर्ट है ना टोटल हाँ मैं ये ले रही हूँ। तो 3 में से तेरे को बस एक ही दूंगा कोई भी एक ले ले लिया हो गया हाँ ये दोनों को हाथ नहीं लगाने का हाँ तू पहन के ऐसा फैला देते है ना ऐसा झोला छाप बना देते ऐसा कर देते मैं अभी पहनने जा रही हूँ पर्पल लेडी पर्पल बॉडी गार्ड टी शर्ट कलेक्शन रोहित मोरे। गंदा बोल रहे थे ना आप बोल हाँ अच्छा दिख रहा है मेरे को लगा बहुत गंदा दिखेगा तेरे पे। पर्पल वाला टी शर्ट किधर गया? हाँ अच्छा दिख रहा है ये भी मुझे अच्छा लगा लेकिन जाने दे माफ दे दिया तेरे को चल भाग। ये भी मेरे ही ना चुप मेरा है वो अभी एक बार पहन के देखने दे कैसे हाँ पहन के देख देख तेरे से ज्यादा मेरे पे सूट कर रहा है नहीं मेरा है वो मेरा है वो तू नहीं चाहती मैं अच्छा ए, पागल एक पहने रहे अच्छा दिख रहा है इस पे तू नहीं चाहती मैं अच्छा दिखूं हाँ दिखे लेकिन हाँ तो भूल जाना फिर ये वो मैं भी पहनूंगी तू भी पहन पे हाँ सजा इकडे चाललंय सँडविच मेकिंग प्रोसेस ये बरोबर लाया मैंने यस ओह माय गॉड 2 टाइप का था पर मैंने बोला यही सही होगा तू हद से बाहर जा रही है मैं हद पार नहीं करना चाहता मोज़रेला नहीं मेयोनीज मैं चाइनीज सॉरी मैं सैंडविच का दुकान खोलूं हे बघा कसं वाटतंय आपले बटरफ्लाईज डीमार्टवरून आणले होते मी आज लवकर सांगा मीच लावले स्वतः असे वाकडे तिकडे चांगलं वाटतंय का शूटिंग के बारे में ये क्या बच्चे को शायद सीन कैमरा की कहानी सुना रहे हैं पिक्चर बघताय ते लोक सर कहानी नहीं सर हॅलो गाईज गुड मॉर्निंग सकाळ सकाळी आमच्या बाथरूम मध्ये साप निघाला होता ब्लॅक कलरचा किंग कोब्रा काय माहित कोण होता मी त्याची मला शेपटी दिसली आणि तर रेकॉर्ड नाही करता आलं मला चाय नाश्ता चालू आहे आमचा आणि सकाळी 6 वाजताच अचानक प्रज्ञा उठली आणि ती मी गेलो चेक करायला एक उंदराच्या मागे लागलेला उंदीर मी पळवायला गेलो म्हणजे उंदीर मी हाकलायला गेलो की लगेच मला सापाची शेपटी सोबत ते दिसला आतमध्ये जाताना विटांमध्ये सकाळपासून तेच काम करत होतो विटा वगैरे सगळ्या साईडला केल्या आणि बाथरूम वगैरे सगळं हे केलं नीट तर हा साप तिकडे कुंडली मारून बसला असता प्रज्ञा खूप घाबरत होती अच्छा मैं नहीं डरती सांप से मेरे को जाने दे रही थी क्या उधर तेरे लिए डरती लेकिन मैं खुद नहीं डरती तेरे लिए डरती हूँ मस्त चहा खारी आणि डिस्नी प्लस हॉटस्टार म्हणजे टीव्ही बिचारी बघा रात्रभर झोपली नाही तोंड बघा कसं झालंय अरे यार चाय नाश्ता
इकडे लेजंड ऑफ हनुमान हे बघतोय वेब सिरीज आम्ही. गाईस इकडे आता सध्या 2 वाजलेत आणि प्रज्ञा सकाळी कामं करताना खूप रडत होती, म्हणजे तिला खूप दुखत होतं पोटामध्ये. तर आता थोडेफार भांडे वगैरे आहेत ते मी घासून घेतो प्रज्ञासाठी फक्त, आणि माझे कपडे आहेत ते मी आंघोळ केले आणि धुवून टाकलेले. सो आपल्याला करावं लागेल आपलं काय करणारं कोण नाही आहे. सो मला सगळं सांभाळणं आहे. आणि आजी वगैरे आहे, पण आजी शेतात गेली आज आणि तिचीसुद्धा तब्येत थोडीशी डाऊनच राहते. आता डिलेवरीची डेट आली, समजा आता कधी डिलिव्हरी होऊ शकते. आज जेवणसुद्धा काकूलाच सांगणार आहे बनवायला, कारण प्रज्ञा बोलली की आज नाही बनवू शकत जेवण. जातो आता काय चिकन वगैरे भेटलं तर आणतो आणि सर्वांसाठीच आणतो आणि काकूला सांगतो बनवा म्हणून, अरुणच्या साहिलच्या मम्मीला. किती सुंदर ढग आहे मागं बघा, आम्ही दिसत नाहीत. आम्ही आलो आहोत चिकन घ्यायला, चिकन घेऊन जाऊ घरी. केळ खायला आणलेत गाईस, आपल्या पेशंटला चिकन घेऊन आलो. मैं बनाता हूँ, बस बॉईल खाऊंगा. मैं बनाऊँ क्या? मसाला मैं बनाऊँ उस दिन जैसे पागल बिरयानी बनाया कितना भारी था. कभी 7 जन्म में खाया था कैसे बिरयानी. दही, अरे यार बोल गया. पाऊस येतोय बघा, मस्त एकदम सुंदर असं वातावरण. ब्युटीफुल, व्हेरी व्हेरी ब्युटीफुल वातावरण तुम्ही बघतायत सध्या. ओके, इकडे आपली गाडी लावायला आलेलो. हे आमचं हे बौद्ध विहार आहे, जे लॉक आहे तिकडे गाडी तिकडे लावली आहे, कारण भिजणार नाही. त्याच्यात टाकीमध्ये पाणी गेल्यावरती गाडी स्टार्ट नाही होत आपली. ओके, लिओ पण इकडेच गाडीजवळच बसलाय आपल्या. बघा हे लिओ महाराज, हे लिओचे भाऊ. हा बघा, आता असा असतं लिओ, पण त्याला मी खाऊ पिऊ घातलंय. याला तो खाऊ देत नाही, मी याला पण टाकत असतो पण तो याला खाऊ देत नाही. हा एकटंच खाऊन माजलाय नुसता. जाऊ आता घरी जाऊयात. थंड वातावरण, एकच नंबर. ओके मध्ये. लाईट गेली. शिट, अरे पाणी घरात येत आहे रे. लाईट पण गेली गाईस. काय करते प्रज्ञा. अरे ऐसा कौन दिमाग लगाता भाई. ओ भाई पागल आहे रे तू. तो पाणी इथे घरात पडतंय. स्ट्रगलिंग. ओके जाऊ द्या, थोडंफार पाणी तर येणारच आहे काही केलं तरी. टोपले नीचे से क्या बोल रही. भर के पानी डाला भी उसमें. भांडे घासायला लागतायत मला. गैस में बीमार हूँ इसलिए इसको करना पड़ रहा है सब. क्या ये भी करना पड़ेगा, मैं बीमार हूँ. आमचे काम बघा. बरं तर ते काकू आल्या टायमावरती, अरुणची मम्मी साहिलची चिकन बनवत आहेत. तर आपल्याला लय जेवण बनवण्यातच 10 वाजले असते मला. ते कसं बनलं असतं ते पण नाही सांगू शकत. बाहेर पाऊस चालू आहे मित्रांनो, म्हणून इकडे आपण आतमध्येच धुतोय भांडे. नहीं, मैं हमेशा घर में ही धोती हूँ. लेकिन तो चलो धोते जाओ तो. तर गुड मॉर्निंग गाईस. इकडे आता सकाळ झाली, 8 वाजलेत. मला माय जस्ट उठून गेली, बोलली तोंड वगैरे धुऊ. तिला इकडे एका ठिकाणी न्यायचं आहे. खूप ठिकाणी घेऊन गेलो तिला आतापर्यंत. चला आता जाऊयात आणि मग मार्केटला सुद्धा जायचं आहे. आज भाजीपाला सगळा संपलाय. A few moments later. तर काय जाऊन सुद्धा आलेलो आहेत आम्ही माईला घेऊन. आणि इकडे प्रज्ञा उठली आहे जस्ट, मीच उठवलं कारण आता जायचं आहे मार्केटला. तर आम्हाला गेले अजून मी 9:30 वाजलेत आणि जाऊ लवकरात लवकर. आणि पहिले बोलताना जरा मी पातळ दिसायचो, पण आता थोडा असा दिसतोय बोलताना. मला विचित्र स्वतःलाच वाटतोय.
वर्कआउट चालू करावं लागेल. 1 वर्ष 6 महिने झाले वर्कआउट चालू करावं लागेल. बोलून ते तसंच राहून जातं. आणि आता तर प्रेग्नेन्सीचं हे आहे म्हणून आपल्याला आता आपलं लक्ष जास्त मॅडमकडे जास्त. ओके गाईज, भेटत थोड्या वेळाने. चहा बनवायचा इकडे. क्या इकडे ब्लॉग बघणं चाललंय गाईज माझा. ऐसे मत डालना पागल. साहिल चहा पिऊन आंघोळ करून बसलाय आणि आपण आता चहा पितोय. गाई गेल्या डोळ्यावर मुंगी चावली. आता थोड्या टायमात डोळा सुजणार आहे. आजीबाई आलं बघा. ए यार काय करायली तू? थांब ए यार टीव्ही बंद केली. काय करायला तुम्ही लोक? अरे वर लाव, त्या बोर्डात लाव. गाईस काहीतरी मायचं बोर्ड खराब केलं वाटतं. साहिलच्या घरी माय आली बोर्ड चेक करायला. इकडं मॅटर झाला आईच्या गावात. आता दाखव इकडं. काय झालं? काय हे लावून पाहू का? काय लावून पाहू? हा ते लाव. टेस्टर लावून पाहिजे. त्याच्यात लाईट येते ना. चालू आहे लाईट आली. अरे ते जास्त लाईट गेली. लाईट गेली. नाही चांगला आहे बोर्ड, नाही खराब नाही.